नमस्कार मैत्रिणींनो, ऋषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण नाश्त्याला बनवणार आहोत तांदळाच्या शेवयाचा उपमा. तांदळाच्या पिठाच्या शेवया करायच्या आणि त्याचा उपमा बनवायचा. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर हे तांदळाचं पीठ आहे, आमच्या गिरणीतून दळलेलं आहे. तर हे तांदळाचं पीठ मी 4 लोकांसाठी मी बनवत आहे. तर हे बघा, 1 वाटी बाउल भरून घेतले. तर मला असं वाटतंय की हे कमी पडेल, तर अजून थोडं अर्ध घेऊया. तो आपण 2 वाट्या बाउल घेतले पीठ. आता याच्यामध्ये आपण नमक टाकू घेऊया. तर हा तांदळाचा शेवयाचा उपमा खूप छान होतो. तर आता ह्यात मी नमक टाकत आहे, हो का, स्वादानुसार. जास्त खारट पण नाही झालं पाहिजे, हो का. थोडंसं सॉफ्ट व्हायसाठी ना मी तेल पण थोडं टाकत आहे. आता आपण ह्याला असं हे करून घेऊया. हा अतिशय स्वादिष्ट नाश्ता आहे. कधी पण करा तुम्ही, संध्याकाळच्या टायमाला करा किंवा हे करून जरी खाल्लं तरी चालेल. उन्हाळ्यामध्ये कसं जेवण जात नाही, सारखं पाणी, काहीतरी वेगळं काहीतरी खायची इच्छा होते. तर हे तुम्ही असं करून खाऊ शकता. आता आपलं हे उकळलेलं पाणी आहे, उकळलेलं पाणी आपल्याला ह्यात टाकायचं आहे. तर ते पाणी ना असं एकदम ह्यानं नाही टाकायचं, बेताचंच टाकायचं. तर आता मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. तर साधारण हा पेला घेते मी, ह्या पेल्यानंच आपण टाकूया. मी चम्मच घेते. तर हे आपल्याला म्हणून ठेवायचंय आणि मग ह्याच्या शेवया करून स्टीम करायचंय आपल्याला. हे बघा, थोडं थोडं करून टाकायचं आपल्याला, जेवढं मावल तेवढं. हे गरम असल्यामुळे आपल्याला नाही का ह्यानं पेल्यानंच होतो, ह्याचं सांडशीनं होतो. अर्ध घेतलंय. बघूया, साधारण मला 1.5 पेला लागला. थोडं अजून लागल. खूप गरम आहे, चटके बसतात हाताला. सॉफ्ट आहे.
घ्यायचं, चांगलं असं सॉफ्ट म्हणून घ्यायचं आहे का. आता हे मळल्यानंतर हे स्टीम आहे माझ्याकडं मोमोजचं. आता त्याच्यावर मी हे शेव हे करणार, मी शेव पाडणार ह्याच्यावर. हे असे ओले कपडे ओले कपडे केलेले आहेत. आता हा ओला कपडा करून मी याच्यामध्ये अंतरणार. हे असं असं हातरणार आणि याच्यावर शेव पाडणार आहे. ते याच्यामध्ये आपण भरून घेऊया. तुम्ही हे ना डब्याला पण घेऊन जाऊ शकता. असं करून ठेवायचं आणि आयत्या वेळेला नाही का आता ही 4 लोकांसाठी मी बनवत आहे. तुमच्या जेवढे मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही बनवा. कळते का? गोल कर, गोल. मी धरतो, तू फिरव. मी जाम धरतो, फिरव. तिकडं तिकडं त्या इकडं. करायचंच आहे ना, फिरवूनच टाक ना मग. एकाच ह्याच्यावर होत आहे. बरं, शेवळ्या करून घेतल्या. असं हे करूया. आता याला स्टीम करून घेऊया. उकडायचं. गॅस चालू करते. वा वा. हे पण काढूया.
टाका मिळेल नाही का नाही आता. आता हे गार व्हायला ठेवते इकडं. तर आपल्या ह्या तांदळाच्या पिठाच्या ह्या बघा हे शेवळ्या गार झाल्यात, त्याला अशा सुट्ट्या करून घेतल्यात. हे जरा नाही का मोठ्या शेवणं पाडल्यामुळं हे खूपच जाड जाड झाले, तर थोडंसं मिक्स झाले. एक छोट्या बारक्या शेवळ्यानं का पाडलेलं एकदम बारीक झाले आणि मोठ्या ह्यानं शेवणं का पाडलेलं एकदम मोठं झाले. तर हे मिक्स करून घेऊया आपण, काय हरकत नाही. हे खायला खूप टेस्टी लागते. हे फोडणीला बघा काय काय लागणार आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे आणि हे काजू असं लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी ना अजून एक मसाला टाकणार आहे. तर ह्याच्या हे तेल तापतंय आपल्याला. ह्यात आपल्याला जिरी, मोहरी, मोहरी टाकते, जिरं टाकते, 1.5 चमचा टाकलेला आहे. तर त्यातच आपण शेंगदाणे आणि काजू पण आपल्याला तेलातच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. त्यातच आपण कांदा टाकून घेऊया. आणि मिरची पण चिरलेली टाकून घेऊया. त्याला हलवून घेऊ. आपला कांदा पण भाजत आलाय. जास्त पण नाही टाकायचं, अर्धा चमचा टाकते. वरण टाकून खाऊ शकतोय आपण, पण खारट झाल्यावर काहीच करता येत नाही. आता ह्यामध्ये मी हळद टाकते. हळद टाकायला लागली. बरोबर मला लागते. आता हे टाकून घेऊया आपण शेवाळ्या.
तर मी अमृताला विचारते, अमृताला थोडा टेस्ट करायला देऊया की हा शेवळ्याचा उपमा कसा झालाय ती अमृता सांगायला आपल्याला, कारण आता काही टाईम नाही खाण्याचा, हे आपल्याला थोड्या वेळानंच खायचं आहे. तर आपल्याला टेस्ट कशी झाली ती आपल्याला अमृता सांगेल. तर गॅस बंद करते. तर आपला तांदळाच्या पिठाचा शेवळ्याचा उपमा कसा झाला ते आपल्याला अमृता सांगेल. खूप असा पोह्यासारखं दिसतंय. आपण प्लेटमध्ये सर्व करू. काय का मैत्रिणीनं आपला हा तांदळाच्या पिठापासून तयार केलेला हा शेवळ्याचा उपमा. हा उपमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि मला कमेंट सांगा मैत्रिणीनं, तुम्ही कुठल्या कुठल्या गावातून माझा व्हिडिओ बघता तर मला सांगा तुम्ही कमेंट करून. आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि हा उपमा तुम्ही तुमच्या कुटुंबाला करून खाऊ घाला. आणि माझे व्हिडिओ बघत चला. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा. आता अमृता आपल्याला सांगेल की हा तांदळाच्या पिठापासून बनवलेला शेवई उपमा कसा झालाय तो. मग सांग आपल्या मैत्रिणींना कसा झालाय तो. भारी झाला, खूपच मस्त झाला. टेस्टी झालाय ना. टेस्टी झाला, छान लागतो एकदम. तुम्ही पण ट्राय करा घरी. मस्त. बाय.